समजेलच आजच्या व्हिडिओची कमाल काय आहे आपल्या. लवकर उठलो आहे, आमची सुट्टी मस्त झालेली आहे आणि ही बघ आमची बहिणाबाई अजून झोपली आहे मस्त. उठ 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 उठ, आपण तुला व्हिडिओ बनवायचे. उठ, अरे माझा मुलगा करते का तू? मला मुलगा करते का? हे असते आमचं मुलगा करणं. ते कसे मुली करते दाखव आम्हाला व्हिडिओमध्ये. दाखव ना. अरे आज आम्ही मस्त कुठे कुठे फिरणार आहे बघूया. आज तसा थोडासा पाऊस पडून गेला आहे, आता वाटतंय पाऊस येईल पण काही शक्यता दिसत नाहीये. पुण्यात थोडं ऊन निघालेलं आहे आणि बाहेर पुन्हा मस्त वातावरण, सगळीकडे हिरवळ हिरवळ. आमचं घर समुद्राच्या इतक्या जवळ आहे की सकाळी उठल्या उठल्या समुद्राच्या लाटांचा खळखळाट छान मस्त ऐकू येतो. गावाकडची सकाळ ही शांत हिरवळ वातावरणामध्ये पक्ष्यांच्या किलबिलाटासहित होते. तेच शहरामध्ये गाड्यांचे आवाज, हॉर्न्स ह्याने होते. आपल्या गावाकडे कसं अगदी शांत मस्त मन प्रसन्न करणारं असं वातावरण असतं, पण शहरामध्ये तसं नसतं. तुम्हाला हे असं अनुभवायला फक्त गावाकडेच मिळू शकतं. आपण उठून बाहेर निघालो की आपल्याला बघा चमूकडे पूर्ण हिरवळच हिरवळ दिसते. अरे कारण किती छान मस्त वातावरण आहे. त्या साईडला पक्ष्यांची किलबिल चालू आहे, खूप मस्त वाटत आहे. तुम्हाला हे शहराकडे मिळू शकतं का? नित्यमचा गाठ. ते तशी मारामारी. हे बघ असं दांडा घेतली. हा फुलं मला सांगितले जाऊन. फायनली माझी आंघोळ झालेली आहे आणि आता आम्ही मस्तपैकी तयार होणार आहोत. त्याआधी आम्ही केस सुकवतोय. आम्ही आज मस्त हेअर वॉश केलेला आहे. केसाचं पाणी सुकण्यासाठी आम्ही थोडा वेळ वगैरे लावून रेनकोट घे, पाऊस भरलाय. बाय बाय टाटा. शिप दरवाजा बंद झाला आणि मी वाचले, नाही तर दादाने अजून आपटलंच असतं. चला आता मी तुम्हाला घेऊन जाते आमच्या वाडीत. आज आमच्या वाडीत नारळ काढण्यासाठी काही लोक आले आहेत. एवढ्या उंचावर जाऊन हे नारळ काढत आहेत, ही काही साधी गोष्ट नाही. हे आमचे घरचे नारळ आहेत बरं का. ज्या पद्धतीने ते नारळ काढत आहेत ती पद्धत फार चांगली आहे. हे आहे आमचं शेत, आमची वाडी. खरं खरं सांगा, शहरात तुम्ही रोज एक नारळ विकत घेतला तर तुम्हाला किती पैसे लागतील?
पण आमच्या घरी दर महिन्याला हे एवढे नारळ निघतात. नारळाची व्यवस्थित मोजणी करून विक्रीसाठी शहरात जात आहेत. निसर्गराजाला आमच्या गावकरी लोकांकडून खूप खूप धन्यवाद. माझा हा ब्लॉग पूर्णपणे बघितल्याबद्दल तुमचेही आभार. माझ्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमचं काही ॲडवाईस असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. गावाकडची माणसे.